कधी येशील आणि मला तुझ्याशी गप्पा मारता येतील. सगळ्यात आधी मी व्हिडिओ बघितलाय, सगळ्यांना आपण दाखवणार आहोत. खूप सुंदर दिसतेस तू व्हिडिओ. थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं मराठमोळ्या पोशाखात पूजा सावंतला बघणं इज अ ट्रीट. तुला किती आवडतं मराठमोळं नटायला? अर्थात खूप आवडतं. सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळे इकडे आलात. आज खूप महत्त्वाचा सोहळा आहे आम्हा सर्वांसाठी. आणि ज्ञानेश्वरीचं सरप्राईज की तू आहेस इकडे, मला खूप छान वाटलं. मला अनेक महिने वर्ष तुला भेटायचं होतं, पण आपली कधी गाठ भेट नाही झाली. इंटरनल जोक पण थँक्यू सो मच. मला पण खरंच खूप भारी वाटतं. आणि एका अशा गाण्यासाठी आपण भेटलो. मी मगासपासून आम्ही बोलत होतो, हेच बोलत होतो की फक्त गाणं नाहीये, कॉन्सेप्ट काही काही इतके हिट असतात. तसा हा हिट कॉन्सेप्ट आहे. मगाशी मी सगळ्यांना विचारत होते की तुमच्या घरी तुमची आई, मावशी, काकू शेवटचं नाचल्याचं तुम्हाला आठवत आहे का बाय एनी चान्स? तर बऱ्याच लोकांकडे उत्तर नव्हतं. मला स्वतःला आठवतंय की माझी आई शेवटची मनमोकळी कधी नाचली असेल. या गाण्यात त्या सगळ्या बायकांना तू सांगतेस की तुम्ही सगळं विसरा आणि तुम्ही नाचा. या कॉन्सेप्ट बद्दल तू काय सांगशील? अत्यंत सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि तू खूप करेक्ट प्रश्न विचारलायस मला. मलाही आठवत नाहीये की माझी आई किंवा माझी आजी, मावशी, इवन आमच्या घरी ज्या कामाला येतात ताई, त्या पण कधी नाचलेत मला आठवत नाही. पण मी तुला एक गंमत सांगते. जेव्हा हा टीझर आउट झाला ना, तो टीझर आमच्या सर्वांनी पाहिला, आई, आजी सर्वांनी पाहिला. आणि माझं नुकतंच लग्न झालं असल्यामुळे त्यांच्या डोक्यात अशी एक आयडिया आली. त्यांचं असं म्हणणं होतं, पूजा या वर्षीची आपण मंगळागौर अशी करूया तुझी. नाही, टीझर आलाय, हा बसून गाणं येऊ दे. सो त्यांचा प्लॅन आता रेडी आहे. तर ह्यापूर्वी कधी नाचलेत मला माहित नाही, बट लवकरच काहीतरी त्या प्लॅन करतील आणि सगळ्या नाचताना मला दिसतील आयुष्यात. कमाल. पण मला असं वाटतं की पूजा आणि डान्स सुद्धा एक वेगळं कनेक्शन आहे, तुझं नाचाचं सुद्धा कनेक्शन आहे. आणि या गाण्यामध्ये अर्थातच स्टोरी टेलिंग आहे, पण मनमोकळं नाचण्यासाठी फुल टू स्कोप आहे. एवढी सुंदर उत्स्टेप तुम्ही आम्हाला दिलेली आहेत, जी आम्ही सगळे करू शकू. गाण्यामध्ये सुंदर बीट्स आहेत, काही फोक स्टेप्स सुद्धा ज्या आपण अदरवाईज असं तू मंगळागौर म्हणालीस किंवा आपण नॉर्मली करतो त्या सुद्धा त्याचा पण अंतर्भाव आहे. तर नाचून किती भारी वाटतं. आणि इन जनरल नाच म्हटल्यानंतर एक ॲडिशनल प्रेम येतं का कोणत्याही प्रोजेक्टसाठी? प्रचंड. माझं नृत्यावर इतकं प्रेम आहे, मी तुला काय सांगू. मला अनेक जण विचारतात की तुझी हॉबी आहे का डान्स करणं. मी नेहमी म्हणते की माझी हॉबी नाही, माझी ती कला आहे आणि ती मला देवाने दिली. सो नृत्य म्हटलं की मला खूप छान वाटतं. आणि अनेकदा आपल्याकडे फार निगेटिव्ह पद्धतीने पण बऱ्याचदा बोललं जातं की अनेक इव्हेंट्समध्ये आपण परफॉर्म करतो, फक्त परफॉर्म करताय. मला तर सर्वांना एवढंच म्हणायचं आहे की हे तितकं सोपं नाही आहे. 1.5 मिनिटाचा किंवा चला 2 मिनिटाचा वेल कोरिओग्राफ परफॉर्मन्स स्टेजवर सर्वांसमोर येऊन परफॉर्म करणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठं चॅलेंज आहे. आणि त्याचा रिस्पेक्ट करावा एवढंच माझं म्हणणं आहे. आणि आय एम शुअर आशिषला पण बिलीव्ह इन दॅट. पण या गाण्यात मी खूप नाचले. आणि ऑफकोर्स याचं उत्तर माझ्या उजवीकडे जो इथे माणूस बसला आशिष पाटील, त्यालाच इतकं डान्स करायला आवडतं. आणि खरी गोष्ट तर त्याला परफॉर्म करताना बघून आपल्याला इतकं छान वाटतं ना. इट्स अ ट्रीट. ती परभणी आहे, आशिषचं नृत्य आपल्या डोळ्यासमोर होतं. त्याने हे गाणं कोरिओग्राफ केलं होतं. सो जेव्हा मला आशिषचा फोन आला तेव्हाच ॲक्च्युली मी हो म्हटलं होतं. लाईक हो ओके डन, मी ऐकलं आणि हो म्हणाले होते. पण येस, स्टेप्स खूपच भारी आहेत आणि खूप सिम्पल आहेत, ज्या सगळ्यांना जमतील अशा स्टेप्स आहेत. मला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना गाणं बघण्याची खूप उत्सुकता आहे. पण एक शेवटचा क्विक प्रश्न पूजा तुला विचारणार आहे. जसं ह्या गाण्यामध्ये तू सगळ्यांना कुठेतरी पुश करतेस की यार या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या रोज 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 करता त्या जरा बाजूला ठेवा आणि तुम्ही मनसोक्त नाचा, इट्स ओके. तसं तुझ्या आयुष्यात तुला जेव्हा डान्सची आवड आहे असं तुला रिअलाइज झालं होतं, मग ना पर्सन ज्याने तुला सांगितलं की यार तू जा आणि नाच, यार तुला फार छान वाटतं? ती व्यक्ती म्हणजे माझी आई. कारण मी कुठल्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही, कथक नाही, भरतनाट्यम नाही, कुठलंच नाही. मला शाळेत जेव्हा ॲन्युअल फंक्शन असायचं तेव्हा मला सांगायचं की तू पार्टिसिपेट कर. तेव्हा मला कळलं की अच्छा मला जरा बरं नृत्य जमतं. आणि मग त्यानंतर आवड क्रिएट होत गेली आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की नाही काहीतरी एक्स्ट्रा आहे, फक्त ते जोपासूया. पण माझी आई नेहमी होती. मला आठवतं शाळेतलं असेल किंवा कॉलेजमधलं कुठलाही इव्हेंट असेल, आई नेहमी माझ्यासोबत असायची. आणि आय थिंक आशिषलाही माहिती आहे, बिकॉज आशिष आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आहोत. आम्ही दोघंही या इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासून मित्र आहोत. आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत. इनफॅक्ट मी पहिल्यांदा आशिषला एका इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये पाहिलं होतं
एक खूप मोठं कॉम्पिटिशन होतं ते एल्फिस्टन महोत्सव असं काहीतरी नाव होतं महाराष्ट्र उत्सव. आणि त्यावेळेस एक लावणी सादर झाली होती आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे असे एक्सप्रेशन हलतच नव्हते. आम्ही कंटिन्युअसली ती लावणी पाहत होतो, ज्या पद्धतीने ती परफॉर्म होत होती. आणि अचानक असं अनाऊन्स झालं की ही लावणी सादर केली आशिष पाटील यांनी. आणि आमचं सुद्धा की वाह, ओ माय गॉड, हे काय पाहिलं आपण. त्यानंतर म्हणजे त्या वर्षीचं प्राईज ऑफकोर्स त्याला मिळालं, त्याच्या पुढच्या वर्षी त्याने पहिलं प्राईज मिळालं, तिसऱ्या वर्षी पहिलं प्राईज मिळालं. सो आशिष फर्स्ट आणि सेकंड होता ऑफकोर्स. पण आशिषला मी तेव्हापासून ओळखते अगदी मनापासून. काय म्हणते, आय वर्शिप यू. अगदी या रंगमंचावर उभं राहून तुला सांगते की तुझ्या कलेची पूजा करते. मला तुझ्यात मी अनेकदा म्हटलंही आहे की तू जेव्हा परफॉर्म करतोस तेव्हा नटराजाचा भास होतो अचानक. आणि खरंच आशिषला लाईव्ह परफॉर्म करताना बघणं म्हणजे तुम्ही काहीतरी पुण्य केलं त्याचं तुम्हाला हे भाग्य. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या मैत्रीसाठी आणि तुमच्या दोघांच्याही आयांसाठी ज्यांनी मला पुश केलं. ही कॉमन गोष्ट आहे की ती सुंदर आहे. आणि अजून एक सांगते, माहित नाही कोणाला, पण 2006 और 2005च्या बोगीमध्ये आम्ही पुन्हा एकत्र होतो. पण त्यावेळेस धर्मेश विनर होता, बऱ्याच लोकांना माहित नाहीये. आणि अजून एक आपलं संपतच नाही कोणते, आमच्या दोघांचा वाढदिवस सेम आहे 25 जानेवारी. मला वाटतं दिस वॉज मेंट टू बी. या गाण्याच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येताय. ज्या गाण्याबद्दल आपण इतकं बोलतोय, मला असं वाटतं पूजा तूही आम्हाला जॉईन हो आणि आपण सगळे मिळून पहिल्यांदा या गाण्याचं प्रीमियर इथे करणार आहोत. हे गाणं अजून रिलीजही झालेलं नाहीये, त्याच्या आधी कोणी पाहिलं नोबडी. सो सगळेजण पहिल्यांदा मी तुला बसण्याची विनंती करेन. माझ्या अत्यंत लाडक्या मैत्रिणी आहेत, त्यामुळे मला असं इमोशनल व्हायला झालं आता एक फ्रेंड म्हणून सुद्धा. आणि आमची तू छान आहे, म्युच्युअल ऍडमिरेशन क्लब छान आहे. आणि हिला आपण आपलं म्हणूया, चालेल ना? एकतर ही इतकी गोड दिसते, हिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकतर दोन्ही खूप वेगळा आहे आणि अत्यंत वेगळा विषय आहे या गाण्याचा. आणि त्यातलं फार महत्वाचं कॅरेक्टर तू प्ले करतेस. लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची ताकदच्या कॅरेक्टर्स मध्ये असते, तसं तुझे कॅरेक्टर आहे, राईट? काय सांगशील तुझ्या या भूमिकेबद्दल आणि या गाण्याच्या अनुभवाबद्दल? वाव, तुझे हे सगळं कौतुक करतेस ते फक्त डिरेक्टर आणि अख्ख्या टीमच आहे. कलाकार म्हणून आम्ही फक्त बाहेरून आलो, म्हणजे माझं तरी, की मी कुणालाच ओळखत नव्हते. फक्त आशिष पाटील म्हणजे हो गॉड आशिष पाटील हे फिलिंग होतं. आणि अक्षय माहिती होतं करणार आहे. आणि आयुषचं ऑफकोर्स, आयुष सगळ्यांचा फेवरेट आहे. आणि खूप छान मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याने मला सांगितल्यानंतर मी खूप चौकशी केली नाही. आणि मला ते जसं तू म्हणालीस की खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की नुसतं म्युझिक नाही आहे, त्याला स्टोरी आहे. आणि ती स्टोरी आता ही पण गंमत आहे की वुमन एम्पॉवरमेंट म्हणतोय आणि सगळे लीड करतायत पुरुष, म्हणजे टीम लीड करतायत किंवा ज्यांना सुचतंय, जे त्याच्यावर काम करतात ते सगळे पुरुष होते. त्यामुळे सुंदर गोष्ट आहे. आणि इतकं छान, म्हणजे नुसतंच काहीतरी करतोय किंवा चल म्युझिक तर नाचणारच आहेत सगळेजण, पण त्याच्या मागे एक विचार असावा, त्याच्यावर इतकं काम व्हावं, हे मला खूप छान वाटलं या टीमकडे बघून. आणि म्हणजे आमची ती जनरेशन आहे जिथे फार इंस्टाग्राम नव्हतं असं म्हणायला हरकत नाही, कारण मी स्वतः लॉकडाऊन नंतर इंस्टाग्रामकडे वळले. त्याच्यामुळे मला खरंच इन्फ्लुएन्सर्स किंवा इथून येणारा रीलचा जो स्टॉक आहे त्यातलं काही माहित नव्हतं. आता इंस्टाग्राम तुझ्याकडे वळलंय, आय होप यू नो दॅट. असं खूप छान फील करून देते नाही, पण मला खरंच नव्हतं माहिती. फक्त मला प्रशांतदांची सगळी गाणी खूप आवडली होती आणि मला हे तेव्हा माहीत नव्हतं. जेव्हा मला नंतर मी क्रॉस चेक केल्यावर मला असं वाटलं वाव, अच्छा दिस इज द मॅन. ओके, सो यांचं कसं म्हणणं आहे की प्रशांतदांना स्टॉप केलं वगैरे पेक्षा मी फक्त गाणी ऐकत होते आणि मला सारखं वाटायचं की यार काय गाणं आहे ते, मराठमोळी सारखं तेच गाणं वाजतंय. आणि अर्थात मी काय तेवढी हे नव्हते की शोधेन कुणी केलंय काय, मला फक्त डान्सच आवडत होता. मी बघितला आणि नंतर मला कळलं, मी जेव्हा भेटले तेव्हा की ओ गॉड हे गाणं त्यांचं आहे. आणि माझा भाऊ इन्फ्लुएन्सर असल्यामुळे त्याला हे सगळं माहिती होतं. तर मी सहज म्हटलं अरे ते प्रशांतचा फोन आहे. प्रशांत कोण? प्रशांत, तू प्रशांत नकटी बरोबर
या आकांक्षेसाठी यार प्लीज. अक्षया, कोळणीच्या रूपात स्वतःला बघून कसं वाटलं हे मला जाणून घ्यायचं आहे. मला एवढी गोड कोळी साधारण कुठे सापडते आपल्याला? लहानपणी 2च नाच करायला यायचे, एक लावणी आणि दुसरा होता कोळी डान्स. आणि ठरलेले कॉस्ट्युम असायचे, ठरलेले स्टेप्स, ठरलेली एंट्री असायची आणि एक सहज माझं बोलणं सुरू होतं एका मैत्रिणीबरोबर. आणि तिला म्हटलं यार कितीतरी वर्ष झाली मी कोळी डान्स केलाच नाहीये. आणि मी म्हणाले सुद्धा, म्हटलं ना आपण जरा पुढच्या 1-2 महिन्यात एखादं फोटोशूट करूया कोळणीच्या लुकमध्ये. आणि मला नानूचा कॉल आला आणि मला कळत नव्हतं मी रिॲक्ट कशी करू, कारण त्याने मला सांगितलं की कॅरेक्टर एका कोळणीच आहे आणि मुळात माझं आणि माशांचं एक वेगळंच नातं आहे. ती वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे आणि अगदी म्हणजे मी वरळीत वाढले आणि आमच्या घराच्या मागे मोठं फिश मार्केट आहे. सो मला ना एक त्यांना बघून एक जनरल अप्रूप वाटायचं की त्या किती सहजपणे. मी लहान होते तेव्हा मला मोठं होऊन कोळी म्हणायचं होतं, जी तू आता झालेली आहेस टेक्निकली. हो, आम्ही आणि खूप प्रॅक्टिस आहे माझी. आम्ही लहानपणी घरी मासेवाली खेळायचो सुद्धा. एवढं परफेक्ट कास्टिंग कसं असू शकतं यार? मी वरळीला आहे त्यामुळे घराचा वरळी कोळीवाडा अगदीच जवळ आहे. माझे अनेक मैत्रिणी तिथे राहतात, त्यामुळे येणं जाणं इतकं बघायचं ना. आणि नेहमी वाटायचं ना असं काहीतरी कॅरेक्टर आपल्याला कधीतरी मिळालं पाहिजे. आणि जेव्हा मला फोन आला ना मी इतकी खुश होते की मी म्हटलं येस मी करते. आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ना. आणि मला पण असं होतं की यार एवढी छान आपण काम केलंय, नाटक झालंय, ॲड झाली, मालिका झाली. म्हटलं या गाण्यांमधलं एखादं गाणं पण मला करायचं आहे. आणि ना यावर्षीच्या सुरुवातीला नानू, राहुल, आशिष दादा एका डान्सच्या कार्यक्रमाच्या वेळी माझं बोलणं झालं होतं. आणि मी तेव्हा म्हटलं मला ना आता खरंच परत आय वॉन्ट टू गेट बॅक टू डान्सिंग. आणि बरेच जण नेहमी म्हणतात की आपण एकत्र काम करूया आणि काही कोणाचा फोन येत नाही. पण मला इतकं बरं वाटलं ना की त्या तिघांनी त्यांचा शब्द राखला आणि त्यांनी मला फोन केला न विसरता. आणि ऑफकोर्स इट्स अ स्पेशल मोमेंट. आणि ना गेली 3 वर्ष सलग जेव्हापासून मी मराठीत काम करायला लागले 3 वर्ष सलग त्यांच्याबरोबर वर्षातून एखादा कार्यक्रम व्हायचाच. आणि मला असं ह्या वर्षी आपण काही करणार आहोत की नाही असं मनात आलं आणि ते सुद्धा झालं. त्यामुळे इतक्या स्टोरीज आहेत ना ह्या गाण्याला घेऊन. आणि मुळात मला प्रशांत दादाबद्दल सांगितलं त्याची सगळी, जसं आकांक्षा म्हणाली डिट्टो सेम तसंच होतं की गाणी सगळी माहिती होती पण तो माणूस कोण हेच माहीत नव्हतं. पण त्याला भेटलो, फुल फॅमिली. आणि ना जनरली असं असतं की आपल्याला खूप हलक्यात घेतात लोक जेव्हा आपण खूप चिलमध्ये असतो. त्यामुळे मी ठरवलं होतं की नाही या पुढचं कुठलंही शूट असेल आपण फक्त जायचं, आपलं काम करायचं आणि आपण जास्त इन्व्हॉल्व नाही व्हायचं. इथे आल्यावर एक्झॅक्ट उलटं होतं, कारण सगळीच लोक इतकी छान होते आणि सगळ्यांनी उलट इतकं कम्फर्टेबली आम्ही सगळं खूप कम्फर्टेबली शूट केलं. आणि ना आपण जितके फ्रेंडली होतो ना कित्येकदा वर्क एन्व्हायरमेंटमध्ये असं होतं की तो रिस्पेक्ट कुठेतरी आपण विसरून जातो. हसी मजाक आपला सुरू असतो तेव्हा ना कित्येकदा लोक त्यांची पातळी विसरतात. पण इथे प्रत्येक जण रिस्पेक्टफुली एकमेकांशी वागत होतं, बोलत होतं आणि खूप छान म्युच्युअली इथे काम झालंय. त्यामुळे त्याचा आनंद वेगळाच आहे. आणि गाणं ऐकल्यावर तर म्हणजे शुअर आहोत, आम्ही सगळेच खूप शुअर आहोत की तुम्हाला गाणं खूप आवडणार आहे. आणि धमाल होती. रिहर्सलला आल्या दिवसापासून ते शूट होऊन आज इथे तुला भेटण्यापर्यंत खूप मजा आली आणि खूप असं एक्साइटेड वाटतं. किती सुंदर. मला वाटतं त्यामध्ये थांबा पण माहिती होतं एकदम मस्त वाटलं. आणि सेटवरती सगळ्यात जास्त तुला कोण आवडलं सांगा आता कर सिलेक्ट. सगळे. अच्छा. आणि ह्या गाण्यामध्ये तू आता एवढं छान छान नाचलीस तर आता तुझे पण फ्रेंड्स आणि घरचे तुला सांगतायत का की मला पण ही स्टेप शिकव ना प्लीज? शिकवणारच का तू सगळ्यांना? खूप लोक विचारतात ऑलरेडी. आणि जेव्हा स्वतःला तू व्हिडिओमध्ये आता बघणार आहेस किंवा पोस्टरवरती बघतेस कसं वाटतं तुला स्वतःला बघून? एकदम मस्त. हे बघ मला असं वाटतं आयुष्यात आपला ऍटिट्यूड हाच पाहिजे एकदम मस्त की सगळं भारी होत आहे. तुम्हाला तिघांचंही खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. खूप छान झालं तुझं काम. एका जोरदार टाळा झाला पाहिजे. तर या आयुष आणि निकचं प्लीज स्टेजवर.
इतकं सिंक मध्ये मी आयुष्यात कोणाला नाही बघितलंय. पाया पण एकत्र एक चला हात दोघांचे वा वा वा. केमिस्ट्री असावी तर अशी नाही तर असूच नाही असं मला वाटतं. प्रॉब्लेम काय झालाय, आम्ही तिथून येणार होतो पण आम्हाला येता दोघांना जाणवलं की पॅन्ट खूप टाईट आहे. आम्ही दोघांनी एकत्र डिसिजन घेतलं की तिथून येऊया. व्हेरी वाईज डिसिजन, व्हेरी वाईज डिसिजन. अच्छा, निकला आपण अर्थातच ओळखतो. अनेक प्रशांतच्या गाण्यांमधून आतापर्यंत आपण त्याला बघितलेलं आहे. काही लोक एखाद्या प्रोजेक्टसाठी लकी असतात, तसं तू प्रशांत त्यासाठी लकी आहेस असं म्हणायला हरकत नाही. आणि सोशल मीडियावरती सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट तू क्रिएट करत असतोस. मग तुझ्या आईसोबत असेल, म्युझिक व्हिडिओज असतील, त्यामुळे दॅट इज निक फॉर अस. आणि आयुषला अर्थातच आपण अनेक सिरियल्स मधून बघितले. कधी तो बॉसला घाबरतो, कधी 36 गुण जुळवतो, अशा बऱ्याच गोष्टी तो करत असतो. आता फायनली तो म्युझिक व्हिडिओ मध्ये सुद्धा आलेला आहे. तुम्ही दोघं काही काही फिल्म्सच्या पण प्रोजेक्ट्स मध्ये इन्व्हॉल्ड आहात असं मला कळलंय सोर्सेस कडून. आपण बोलूया ना. हा, मी जस्ट सांगते की भविष्यात हे दोघं दिसले तर डोंट बी सरप्राईज. आम्ही इथेच सांगितलं. अरे बापरे, बरं बरं, आम्ही काहीच ऐकलं नाही. आम्ही काही तू पण निक सारखं वागतेस, ते सरप्राईज सांगून टाकायचं पण तुला थांबावं लागतं. एक्साइटमेंट काय करणार. अच्छा, पण मला तुम्ही दोघंही सांगा की ही जी स्पर्धा तुम्ही घेताय आणि हा जो कॉन्सेप्ट आहे, या प्रोजेक्टचा भाग होऊन किती भारी वाटलं. कारण तुम्ही दोघंही डान्स तुमचा आहेच एक मेजर. तुझाही आहे, आम्ही बघितलाय व्हिडिओमध्ये. सो मला जाणून घ्यायला आवडेल की कसा होता अनुभव या गाण्याचा. सर्वप्रथम आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. खरं तर तसं बघायला गेलं तर हा आमचा कार्यक्रम आहे आणि आता हा आपला कार्यक्रम आहे, आपल्या सगळ्यांचाच कार्यक्रम आहे. सो जसं तुम्ही पाहिलं असेल की आम्ही महिलांसाठी एक कार्यक्रम ठेवलाय. आणि जेव्हा प्रशांत बद्दल मला एक गोष्ट ऍड करायची होती. मग तू एवढं मोठं इंट्रोडक्शन दिलं. तर मी नेहमी म्हणतो की जसं इंस्टाग्रामवर व्हेरिफिकेशन म्हणजे ब्लू टिक आहे, तसं म्युझिक व्हिडिओचं व्हेरिफिकेशन म्हणजे प्रशांत नागटी. म्हणजे जर प्रशांत नागटीचा म्युझिक व्हिडिओ आहे तर आपल्याला न ऐकता पण आपण ते खाली सीडी बेची तुम्ही विकता राहूंगा तसं सिच्युएशन आहे प्रशांतचं. त्याचं नाव झालं की व्हिडिओ सुपर हिट आहे. आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. आशिष दादा आहे, द आशिष दादा आहे. म्हणजे त्याच्यासोबत काम करताना मी नेहमी सुरुवात त्याच्या पायाकडून करतो. त्यालाही माहिती आहे. त्याला मी गेली 10 वर्ष बघतोय. लहानाचा मोठा मी त्याला बघता झालोय. तो गुरु आहे माझा एका अर्थी. आत्ता आम्ही रिसेंटली भेटलो आणि आम्ही सलग 2-3 कामं सोबत केली आणि अजूनही करत राहतो. आता प्लीज लक्षात ठेव मला. आणि आमचे प्रोड्युसर आहेत अनिल सर आहेत आणि प्रशांतने जसं पूर्ण टीमचं इंट्रोडक्शन केलं तशी ही पूर्ण टीम आहे. आणि मी पण या गाण्याला घेऊन खूप कॉन्फिडंट आहे. प्रशांत, मी तुला पण ही गोष्ट सांगितली नाही, मी पण गाण्याला घेऊन खूप कॉन्फिडंट आहे. कारण असं नाही की आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलंय, खूप मेहनत केली, जेन्युअनली केली. हे सगळे करतात, सगळेच टॅलेंटेड असतात, सगळेच मेहनत करतात. पण या टीम मधला प्रत्येक माणूस म्हणजे बी इट डीओपी, मेकअप आर्टिस्ट, प्रत्येक जण हा एक स्टोरी टेलर. म्हणजे प्रशांत सक्सेसफुल होण्यामागचं कारण आहे की प्रशांत एक स्टोरी टेलर. तो फक्त कंपोजर किंवा प्रोड्युसर किंवा अनिल सरांचे एडिट मध्ये पण इनपुट आहे. बिंग अ प्रोड्युसर, प्रशांतने डिरेक्ट केलं हे गाणं, राहुलने डान्स डिरेक्ट केलं, आशिषदा नानूने कोरिओग्राफ केलं. सो त्यांच्याकडे पण प्रत्येक जण एक स्टोरी सांगतोय. म्हणजे आम्ही पण जेव्हा सुरुवात केली, सो वी आर टेलिंग अ स्टोरी. आकांक्षा, अक्षया, ताश्वी, एव्हरीवन इज टेलिंग अ स्टोरी. आणि आपण आत्ता जर सक्सेसफुल आहे तर फक्त आपण एक क्राफ्ट घेऊन नाही जाऊ शकत की मी फक्त गाणं बनवतो आणि सक्सेसफुल होतो. वी शुड एव्हरी आर्टिस्ट, मला असं वाटतं की प्रत्येकाकडे एक स्टोरी असावी आणि त्यांनी ती स्टोरी सांगावी. आणि आम्ही प्रत्येकाने एक स्टोरी सांगितली आहे. सो मला वाटतं की हा आमचा कॉन्फिडन्स आहे, कारण आम्ही जेन्युअनली काम केलं. सगळंच आवडलं, खूप चांगलं वाटलं आणि चांगला एक्सपिरियन्स होता सगळ्यांसोबत काम करून, जेवढे पण मोठे मोठे कलाकार आहेत. आणि आयुषसोबत काम करून, कारण मी खूप घाबरलेलो डान्ससाठी, कारण हा प्रोफेशनल डान्सर आहे. मला येतं पण थोडंफार येतं, असं काही जास्त येत नाही. पण यस, शिकवलं त्यांनी. पण तू व्हिडिओ पाहिलाय, तुला वाटतं का एक प्रोफेशनल डान्सर? दोघेही प्रोफेशनल वाटतोय का नाही? 100%. मग ते तिकडे त्यांनी ती वाईट दिली ना मला. त्यांनी बोलला भाई करणे का 10 मिलियन जाण्याची ग्लोबल. तर हा खूप मजा आली सगळ्यांसोबत काम करताना. आणि आशिष दादासोबत मी फर्स्ट टाइम काम केलं, अनिल सरांसोबत केलेला हा सेकंड प्रोजेक्ट आहे. आणि प्रशांत दादासोबत तर करतोच, ते एक कनेक्शनच आहे. फक्त एवढंच की हे गाणं माझ्या बर्थडेला नाही आलं, 5 जुलैला आलंय. पण ठीक आहे, 5 तारखेला आलंय, ही चांगली गोष्ट आहे. खूप कमाल. अच्छा, पण आयुष्यात तुला विचारायचं की असं होतं, म्हणजे आता निकला तर थोडीफार सवय झाली आहे या झोनची आणि गाणं आणि व्हायरल इज लाईक रोज काय घेऊन. पण तुझ्या बाबतीत असं झालेलं की हे गाणं जेव्हा तुला विचारलं गेलं या गाण्यासाठी, मनात तू असा काही नंबर ठरवलेलास का की 100 मिलियन, 200 मिलियन वगैरे? तो ग्लोबलच बोलायचा डायरेक्ट. नो मिलियन किती जातील? म्हणजे मी आय जेन्युअनली फील की नंबर्स आणि या गोष्टी खूप मटेरियलिस्टिक वाटतात मला.
माझं असं मत होतं की, आणि मी म्हणजे प्रशांतला भेटणं, आशिषदाला भेटणं हे सगळं सब लिखा हुआ आहे, मी नेहमी म्हणतो की सब लिखा हुआ आहे. सो माझी खूप आतून इच्छा होती, आपण नखरेवाली सगळ्यांनी पाहिलं, म्हणजे आपण मी इंस्टाग्राम ओपन करायचो मराठमोळी मराठ, मी म्हटलं भाई काय बस बाबा बस झालं. आणि सारखं प्रशांत नक्की म्हटलं भाई हा कोण आहे माणूस, काय चाललंय जिथे बघू गुलाबी साडीमध्ये स्पेशल थँक्स प्रशांत नक्की. कुठलंही हिट गाणं ओपन करा मराठी, माझी बायको ते आले तुफान किती म्हटलं हे गाणं कुठलं जाऊन बघतो प्रशांत नक्की. म्हटलं सगळ्यांच्या लग्नाला गाणं कुठलं प्रशांत नक्की. म्हटलं हा माणूस कोण आहे, याला आपण शोधलं पाहिजे. मी त्याला शोधलं, इंस्टाग्रामवर पाहिलं, मी त्याला डीएम केला आणि लकीली हे सगळं जुळून आलं आणि मला ही संधी मिळाली प्रशांत काम करण्याची. सो माझ्या डोक्यात नंबर नव्हता, पण आय फील की हे गाणं जेव्हा केव्हा प्ले होईल किंवा ज्यांनी कोणी हे गाणं बघितलं ना त्याला हे गाणं असं वाटलं पाहिजे की बाई आतापर्यंत बघितलेलं ऐकलेलं हे बेस्ट मराठी गाणं. सो मग 100 मिलियन 200 मिलियन डझंट मॅटर, म्हणजे 1 बिलियन जरी झालं पण जर लोकांना ते गाणं बघून असं नाही वाटतं की आतापर्यंत ऐकलेलं बेस्ट गाणं किंवा आतापर्यंत पाहिलेलं बेस्ट गाणं आहे तर मग मजा नाही. पण ह्याचे 1 बिलियन जरी झाले आणि तरी ज्यांनी गाणं पाहिलं ते म्हटलं की आतापर्यंत पाहिलेलं हे मी बेस्ट गाणं आहे, मग आम्ही जिंकलो. एवढे सॉर्टेड विचार असतील जर टीमचे तर मला असं वाटतं की हिट आजच्या भाषेतलं ते होणारच आहे. दोघांसाठी जोरदार टाळ्या. आणि खास टाळ्या यासाठी पण कारण आपण जेव्हा व्हिडिओ आता दाखवणार आहोत म्हणजे रिलीजच्या सुद्धा आधी आपण इन अ वे प्रीमियर करणार आहोत एका गाण्याचं, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जसं मी मगासपासून म्हणते आम्ही म्हणतोय सगळे स्टोरी टेलिंग, ते स्टोरी टेलिंग करण्यामध्ये या सगळ्या कलाकारांचा किती महत्वाचा वाटा आहे. म्हणजे डान्स तर ते करतातच आहे, पण मग तो अभिनय सुद्धा त्याच्यामध्ये कसा तुम्ही छान इन्व्हॉल्व्ह केलात आणि कशी तुम्ही खरंच 2 कॅरेक्टर्स वाटतात ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आणि जे या सगळ्या मुलींना जाऊन शोधतायत. ह्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. आणि आम्ही ऍक्च्युअली या प्रोसेसमध्ये ना म्हणजे असं होतं ना की आपल्याला खूप काही सापडतं, आपण एक काम करतो तेव्हा. असं मला हे 2 भाऊ सापडले, एक प्रशांत नक्की मोठा भाऊ आणि हा निक माझा छोटा भाऊ. आणि आमची बॉन्डिंग म्हणजे माझी मम्मी पण, आम्ही आता असं बोलतो मी प्रशांतच्या घरी आता मी राहायलाच लागलो ऑलमोस्ट, मी त्याच्या घरीच असतो हफ्त्यातले 3 दिवस. सो माझ्या मम्मीला पण असं ते पटलंय की बाबा तुम्ही काय लहानपणीपासून मित्र आहात का, म्हणजे आमची जी बॉन्डिंग आहे ती इतकी चांगली क्रिएट झाली म्हणजे असं कधी होत नाही. आणि मी सांगू मी खूप रूड माणूस आणि मग मला असं वाटतं मी खूप बोरिंग आणि रूड माणूस आहे, तर माझी मैत्री होत नाही कोणासोबत. म्हणजे मी जेवढे शोज वगैरे केले किंवा मी जे काही केलं माझे मित्र खूप कमी बनतात. सो खूप रेअरली असं होतं की मी कोणासोबत इतका कनेक्ट करतो जेवढा मी कनेक्ट केलं. आता सांगू नाही सगळं कुठे जास्त घट्ट मैत्री. वा कमाल. पण तुमची मैत्री आणि तुमचं ब्रदरहुड स्पिरिट सुद्धा असंच अबाधित राहू आणि खूप प्रोजेक्ट करत राहा, त्याचं घर सोडू नकोस, प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये तू इन्व्हेस्ट मग मित्रा. खरंच खूप थँक्यू सर्वांना, प्रशांत दादाला, अनिल दादाला आणि तुम्हा सर्वांना इथे आल्याबद्दल. जसं सगळे मगासपासून म्हणतात की स्टोरी टेलिंग, प्रशांत नक्की, द म्युझिक कंपोजर, द व्हायरल थिंग. खरं सांगू ना आपण सगळी ही एकच इंडस्ट्री मला असं वाटतं. म्हणजे एनी प्लॅटफॉर्म इज वन इंडस्ट्री. आणि मी खूप वर्षांपासून म्हणजे माझी सुरुवात झाली होती जेव्हा मला वाटतं तो काळ होता अल्बमचाच, कुणाल म्युझिक कंपनी असायची आणि मी कोळी गीतांमध्ये बॅक डान्सिंग करायचो. सो तेव्हापासून मी हे अल्बम्स आणि ह्या गाण्यांमध्ये खूप इन्व्हॉल्ड आहे. सो कॅमेरा आणि हे मला खूप म्हणतात ना मला खूप आवडतात ह्या गोष्टी. आणि स्पेसिफिकली नॉनस्टॉप जेव्हा आम्ही कोळी गीतं करायचो तेव्हा वन डे शूट करायचो, त्याला एक स्टोरी असायची. आणि कुठेतरी तो काळ परत बंद झाला, अल्बम्सचा काळ बंद झाला आणि अचानक पुन्हा तो काळ परत सुरू झाला की पीपल स्टार्टेड कमिंग विथ देअर ओन सॉन्ग, स्वतःची गाणी घेऊन यायला लागली लोक. आणि मग तेव्हा एक नाव माझ्या नुसतं कानावरती यायला लागलं की प्रशांत दादाचं, की समबडी इज देअर हू इज डुईंग व्हेरी गुड सॉंग्स. मग मी फॉलो नव्हतो करत पण आय वॉज टॉकिंग इन व्हेरी बॅडली. बट मी खूप स्टॉक करत होतो की काय गाणं येते, कोणाबरोबर येत आहे. आणि मला नेहमी हा प्रश्न पडायचा की हा म्हणजे मी इतकी वर्ष इंडस्ट्रीत हा माणूस मला का बोलवत नाही कोरिओग्राफीला अजून. हालाकी फोक हा माझा बाज आहे. सो बिकॉज त्याची सगळी गाणी बऱ्यापैकी फोक आणि खूप ऑडियन्स ओरिएंटेड आहेत गाणी. आणि मला असं झालं की यार मला का ना बोलवते हा माणूस. आणि मग अनिल पाटील जे आपले प्रोड्युसर आहेत, ही इज माय कझिन इन अ वे. सो आम्ही एकत्र एक सिनेमा पण केला आहे म्हणजे. आणि त्याच्यानंतर मी अनिलला म्हटलं अनिलला यार एक गाणं मला करायचं आहे, पण असं गाणं करायचं आहे ना की जे कधीच झालं नसणार आणि आपण ते करूया. आणि मला वाटतं तो योग जुळून आला असा. आणि फायनली तो योग जुळून आला. आणि प्लीज ही जी काय अफवा आहे ना मार्केटमध्ये की आशिष खूप पैसे घेतो, हे खरंच म्हणजे मला माहीत नाही कोणी पसरवली आहे. माझा प्रॉब्लेम काय माहिती तुला सांगू, मला जर गाणं नाही आवडलं ना तर मी नाही सांगतो. माझा स्ट्रेट फॉरवर्ड रूल आहे, हे सगळ्यांना माहिती आहे माझ्या टीमला पण,
की भले ते काम आहे, पण मला जर गाणं मला तो वाईब नाही आला ना, तो आय से नो. मग लोकांना असं वाटतं की मे बी पेमेंटमुळे किंवा रूढ आहे म्हणून असं केलं असेल. पण हे गाणं जेव्हा मी ऐकलं ना, जे आपण म्हणतो वुमन एम्पॉवरमेंट, आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ वुमन एम्पॉवरमेंट. कारण की मी आज जे आहे ते माझ्या आईमुळे आहे. आज मी जे काही नाचतो, आज मी माझ्या अंगात जो काही डान्स आहे तो माझ्या आईने मला शिकवलेला आहे. मी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नाहीये. सो मला असं वाटतं माझी आई घर सांभाळून सगळं करून जिने मला इतकं सांभाळलं आणि मला नृत्यात पारंगत केलं, तर खरंच तिला पण मी नाचताना खूप वर्ष झालं पाहिलं नाहीये मला असं वाटतं. आणि हे गाणं ती स्टोरी सांगून जातं की आपल्या घरातच ती व्यक्ती आहे जिने ना स्वतःचा आनंद म्हणजे हरवलाय, तर तिला तो आनंद कसा द्यायचा. आणि मला वाटतं हे गाणं तिच्यासाठी भेट असेल. आणि अनिल दादानी ही खरंच माझी बर्थडे गिफ्ट मला दिलंय हे गाणं. तो मला म्हणाला होता की तुझ्या बर्थडेसाठी मी एक गाणं करतोय आणि हे तुझं गिफ्ट आहे. सो खरंच हे गाणं माझ्या खूप जवळ आहे. कारण की नाच गो बया आहे, यात बायांचा उल्लेख आहे, यात जसं आपण स्टोरी लाईन मध्ये बघतोय काय काय आहे. आणि वन मोर थिंग, जसं तुम्हाला की आम्ही कोरिओग्राफर्स आहोत, आम्ही डान्स डिरेक्टर आहोत, आम्ही बरीच कामं करतो, पण सगळ्यात महत्वाचं काय असतं ना, एक स्क्रीन प्ले. आणि जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा मला गाण्याचं, मी कोरिओग्राफी केली असेल पण मला स्क्रीन प्ले कोणी सांगितला तर प्रशांत दादानी. म्हणजे त्याची ही वॉज व्हेरी सॉर्टेड की आशिष मला असं वाटतं हे गाणं असं दिसलं पाहिजे. आता ते दाखवायचं कसं हे तू बघ, हे लोकेशन मला असं वाटतं ते असे असले पाहिजे, त्याच्यात कलाकार पण असतील हे तू बघ. सो अपॅरेंटली तेच आहे की एकमेकांना जेव्हा आपण एक उभा देतो ना की तू हे हा डिपार्टमेंट तुझा हे तू कर, तेव्हा ते सगळ्यात उत्तम होतं. म्हणजे सिंगरला जर दिलं की तुम्ही तुमचं मनापासून गा, तर ते मनापासून त्यांचं एक वेगळा टोन लागतो मला असं वाटतं. प्रत्येक कलाकाराला पण मला वाटतं की ज्यांनी एक एक पात्र सादर केले, मला वाटतं अक्षय, आकांक्षा, तश्वी आणि पूजानी पण. सो मला वाटतं की त्यांनी त्यांचा 100% दिलेलं आहे. आणि हे गाणं खरंच जसं आयुष म्हणाला की मोर दॅन बीन व्हायरल, हे लोकांना असं वाटलं पाहिजे की म्युझिक इंडस्ट्री किंवा म्युझिक व्हिडिओचं दिस इज वन ऑफ द बेस्ट सॉन्ग व्हॉट वी हॅव सीन. आणि येस, ही दोन माझी जी कार्टे आहेत ती माझ्यावर नेहमी असतात. नानू सगळ्यांना माहिती आहे, नानूनी दादावर काम केलंय, राहुल. अँड मी खूप लकी आहे की माझ्याकडे इतकी उत्तम टीम आहे जी माझा शब्द कधी पडू देत नाही. अँड आय एम ब्लेस्ड. म्हणजे मला असं वाटतं मी कमवलंय हे मला असं वाटतं. सो दॅट इज व्हॉट आय कॅन से ऑल अबाउट. अँड सो सॉरी, खूप बोललोय मी आता, बस झालं. अच्छा, मूव स्टेप तर करायला जाणारच होत, पण मला असं वाटतं की मी आता काय म्हणतात, एखाद्या कार्यक्रमाच्या होस्टला 4 पैसे फायदा असाही होतो की त्यांना आधी थोडंसं गाणं बघताय. सो मी असं फर्स्ट कट हळूच बघितलेलं आहे. आणि त्यामुळे मला माहितीये की कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे. एका म्युझिक व्हिडिओमध्ये एवढा चांगला विचार मांडावा आणि त्याला कसं डिझाईन करावं, हे का डोक्यात आलं, कसं डोक्यात आलं? थँक्यू सो मच. आधी ते इंट्रोडक्शन इतक्या सुंदर पद्धतीने तू गाण्याचं आणि माझं सुद्धा केलं. मुळात मी खूप सारी गाणी केली, त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे, म्हणजे खूप लोकांनी ते पाहिली आहे. बट वुमेन एम्पॉवरमेंट अगेन तो एंटरटेनमेंट झोनमध्ये आपण त्याला प्रेझेंट करूया असं विचार आला. आणि नाच गो बया हे गाणं साधारण 1-1.5 वर्षापूर्वी त्याच्या 4 लाईन्स मला सुचल्या होत्या आणि मी अनिल सर जे आमचे प्रोड्युसर आहेत सर्व त्यांना ऐकवल्या होत्या. आणि 1.5 वर्षापासून ते मागे होते, कधी करतोय. फायनली ते योग आला. असे खूप सारे लोक वेट करत आहेत. बट अनिल सरांबरोबर काम करताना, कारण ते घरचे एकदम जवळचे आहेत, वडिलांसारखं नाही म्हणणार कारण वय त्यांचं तेवढं नाही आहे, ते मित्रासारखेच आहेत. बट अनिल सरांचा सपोर्ट मला खूप आधीपासून आहे. आमचं हे पहिलं गाणं आहे सोबत, बट आम्ही 2 वर्षापासून एकमेकांना खूप जवळून ओळखतोय, एकदम क्लोज रिलेशन आहे. आशू सोबत पण करायचं आहे हे, मला वाटतं 1 वर्ष आधी आमचं बोलणं झालं होतं बट त्याच्यासोबत. बट डेफिनेटली करताना मला दोन्ही मंडळी ज्यांच्यासोबत मला काम करायचं होतं ते एकत्र आले. सो या गाण्याचा मूळ उद्देश तोच होता की वुमन एम्पॉवरमेंट. बट अगेन आता लोकांना थोडंसं एन्जॉयमेंट हवं असतं. जसं तू म्हणालीस की प्रत्येक महिलेला तो एन्जॉयमेंट, म्हणजे आपल्या घरात एखादा फंक्शन असेल, कोणताही फंक्शन असेल, तेव्हा आपण सगळे एन्जॉय करत असतो आणि आपली आई बहीण वगैरे सगळे किचनमध्ये असतात. हा नेहमीचा एक व्ह्यू आहे आपल्या डोळ्यासमोर. त्यामुळे असं झालं की त्यांनाही तो वेळ मिळाला पाहिजे. जर घरात कार्यक्रम आहे, का त्यांनी ते किचनमध्येच राहावं, का त्यांनी कामच करत राहावी, त्यांनी पण येऊन थोडं मनसोक्त नाचायला येऊ दे, नाही तर नाही येऊ दे. डान्स इज लाईक तुमच्या आतल्या ज्या भावना आहेत त्या थोड्याफार थिरकून जरी तुम्ही व्यक्त करू शकला, त्याला डान्सचं रूप मिळतं. आणि मला वाटतं तो एक थॉट होता. अगेन या गाण्यामध्ये अजून एक थॉट आहे की समाजात खूप सारे कार्यक्रम होतात, तुला माहिती आहे, हळदी कुंकू असेल किंवा असे काही इव्हेंट्स होतात.
बट तिथे कोणाकोणाला बोलवलं जातं. सर मी नेहमी बघितलंय जर एखादा पॉलिटिशियन एखादा इव्हेंट करत असेल तर तो त्यांच्या मतदारांना बोलवतो, जवळपासच्या महिला ज्या जर आपल्या हाऊसवाईफ आहेत, हां घरगुती महिला आहेत किंवा आपले वेगवेगळ्या प्रोफेशनच्या महिला असतात. या गाण्यामध्ये मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही आता बघाल या गाण्यामध्ये आम्ही अशा महिलांना सुद्धा इन्व्हॉल्व केले की त्यांना कधीच कोणी बोलवलं जात नाही. सो आमचा थॉटच पहिला तो होता की हे गाणं बेसिकली किंवा आयुष्याने निकने जो हा कार्यक्रम आयोजित केला गाण्यामध्ये कॉन्सेप्टमध्ये, तो कार्यक्रमाला ते सगळ्यांना बोलवतात ज्यांना कधीच कोणी बोलवलं जात नाही. हा एक थॉट होता. अगेन आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला एक स्ट्रॉंग टीम मिळाली आणि मी नव्याने खूप लोकांसोबत काम करतोय. सगळ्यात आधी तर अनिल सर प्रोड्युसर, कारण त्यांनी मला कोणत्याही मी खूप सारे प्रोड्युसरसोबत काम केले पण त्यांच्यासोबत माझे खूप जवळचे रिलेशन, त्यामुळे खूप मजा आली. आणि सरांबरोबर काम करताना कोणती रोकटोक नाही आहे मलाच नाही पूर्ण टीमला. त्यांनी पूर्णपणे उभा दिली की काही करू शकतो. आशिष असेल, आशिषसोबत माझं स्वप्नच म्हणावं लागेल कारण मी त्याला कधी अप्रोच नाही केलं कारण मला असं वाटायचं की अरे बापरे हा माझं गाण्याचं बजेट आहे तेवढं बजेट असेल याचं. सो नाही डेफिनेटली तुझं कामच तेवढं मोठं आहे. आणि त्यामुळे त्याच्यानंतर चेतन आणि राहुलने माझ्यासोबत डिरेक्ट केलेलं आहे. तो डान्स डिरेक्टर म्हणून याच्यात आहे. त्याला आपण बोलूच. आणि डेफिनेटली नानू आहे आशिषसोबत ज्यांनी कोरिओग्राफ केलेला आहे. सो ही टीम नानूसोबत आणि मी आधी पण काम केलं आहे. सो एक आधीच त्याचे आणि माझे फ्रेंड आणि माझं आशिषसोबत पण कम्युनिकेशन होतं जरी काम नव्हतं केलं तरी. सो खूप मजा आली. आणि त्यानंतर माझे लाडाचे कलाकार सगळे मंडळी इकडे 2 जण आहेत, मेरे रामलखन आयुष आणि ज्यांनी पूर्ण जबाबदारी पेलली. म्हणजे फक्त गाण्यात काम नाही केलं त्यांनी, गाण्या बनल्यानंतर कसं काय करायचं, एक्झिक्यूट कसं करायचं, प्रमोशन्स ऑल थिंग्स. म्हणजे हे फक्त नानू राहुल आणि मीच नव्हतो, ते ह्यांनी सुद्धा त्यांची इन्व्हॉल्वमेंट केली. त्यानंतर आपल्या 3 जणी या गोड जिथे बसलेल्या आहेत, दोघी इथे आहेत आणि तश्वी तिकडे आहे. सो अक्षया, आकांक्षा आणि तश्वी, सो यांचं कास्टिंग झाली. आणि मी खरंच खूप फॉर्च्युनेट आहे की यांच्यासोबत काम करत. मला नेहमी वाटायचं की सिरियल फिल्म्सचे कलाकार आपल्याला त्याचं कोऑपरेट करतील की नाही, काय होईल. पण ह्या गाण्यामध्ये मला सगळे कलाकार मिळाले. आणि देन पूजासोबत पण मला होतं फिल्मस्टार आहे, पण ज्या पद्धतीने ती सेटवर आली, आशूला पण माहिती, ती खूप संध्याकाळी आली होती 6च्या दरम्यान. सो ते बघून मी थोडं भारावून गेलो. आणि ती ज्यावेळी सेटवर आली अराउंड 5 तासानंतर ती सेटवर आली. 5 तास आमचा शूट चालू होतं त्यामुळे तिला थांबावं लागलं. तेव्हा सुद्धा सेम एनर्जीमध्ये होती. आणि ज्यावेळी पॅकअप झाला 6:30 वाजता सेम एनर्जीमध्ये, कुठेही रोकटोक नाही, काही नाही, कंटिन्युअस स्माईल. सो अशा कलाकारांसोबत यांच्यासोबत सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. सो बाकी सगळी टीम, माझी टेक्निकल टीम मी नंतर बोलेल कारण कार्यक्रम खूप लेट सुरू झाला आहे. सो आपण पुढे जाऊया.